हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। काल आपण 80 नंबरच्या ओवीवरती अध्याय क्रमांक 5 15व्या श्लोकावर 80 नंबरच्या ओवीचं चिंतन आपण पाहिलं होतं। नादत्ते कच्चित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेना व्रतम ज्ञानम तेनम मुह्यंती जंतवा। अज्ञानानं ज्ञान अवृत्त होतं आणि त्यामुळं जीव मोहित होतात। त्यामुळं भगवंत कुणाचीही पापं किंवा कुणाचंही पुण्य घेत नाही। कारण मागच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की कुणाचं कर्तृत्व घेत नाही, कुणाला कर्म कर म्हणून सांगत नाही, करू नको म्हणून सांगत नाही। ज्याच्या त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आणि प्रकृतीनुसार 3 गुणानुसार प्रत्येकजण कर्म करत असतं। त्यामुळे ईश्वराचं अकर्तपण मोडत नाही हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे। ईश्वर कसा अकर्ता आहे, त्यामुळे जीवाची पापपुण्य त्याच्याजवळ असूनसुद्धा तो जाणत नाही। पाप पुण्य अशेखे पासीची असतू न देखे आणि साक्षी होऊन टके येरी गोटी कायशी। तो साक्षीसुद्धा पाप पुण्याचा होत नाही असा विचार 80 नंबरच्या ओवीमध्ये आपण बघितलेला होता। आता 81 नंबरची ओवी आहे। पै मूर्तीची मेळे, म्हणजे मूर्तीच्या देहाच्या संगतीने तो मूर्तची होऊनी पै मूर्तीची मेळे तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे। वर्णन कसं केलं बघा। पै मूर्तीची मेळे म्हणजे देहाच्या संगतीने साकार होऊन तो काय करतो, लीला करतो। खेळे शब्द वापरलेला आहे। तो मूर्तची होऊनी खेळे म्हणजे देहानं साकार होतो, अवतार रूपाचं वर्णन आहे। ज्यावेळी अवतारामध्ये येतो तेव्हा देहाचा आकार धारण करतो आणि देहाच्या आकार धारण करून लीला करतो। परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे, पण त्या दादुलयाचे याचा अर्थ समर्थ असणाऱ्या ईश्वराचं त्याचं जे अमूर्तपण आहे, अमूर्तपण म्हणजे पारमार्थिक निराकारपणा जो आहे तो मलिन होत नाही। म्हणजे खऱ्या अर्थानं तो अमूर्तच आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे। पण कधीकधी अवतार रूपानं तो साकार जरी झाला तरी त्या अवतार रूपामध्ये असतानासुद्धा त्याचं अमूर्तपण म्हणजे निराकारपण मोडत नाही किंवा निर्गुण पण जात नाही। जरी तो कधीतरी सगुण साकार होतो त्यावेळीसुद्धा त्याची निर्गुण निराकारता मोडत नाही। ही ओवी सांगणार आहे, कारण तो समर्थ असा ईश्वर आहे हे सांगणारी ओवी आहे। म्हणजे ज्यावेळी तो काय करतो, अवतार घेतो। म्हणून रामकृष्णादी अवतारामध्ये आपण बघितलं। त्यामुळं आणखीन इतर अवतारसुद्धा आहेत। काही संतांच्या मार्गाने त्यांनी अवतार घेतलेले आहेत आणि काही वेळा दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतलेले आहेत, काही वेळा दुष्टांना उपदेश करून ताळ्यावर आणण्यासाठी घेतलेले आहेत आणि काही वेळा दुष्टांचा संहार करण्यासाठी घेतलेले आहेत। म्हणजे दोन्ही वेळचे अवतार एक संतांचे अवतार मानले जातात आणि दुसरे अवतार मानले जातात हे रामकृष्णादी जे अवतार त्यांना पूर्ण अवतार मानलेले आहेत। आणि संतांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा उपदेशाची भूमिका करत असतात। म्हणून अवताराच्या रूपाने साकार होऊन लीला करतो आणि पण पारमार्थिक निराकारपणा त्याचा मोडत नाही। धर्मरक्षणासाठी किंवा भक्त रक्षणासाठी 2 मुद्दे मांडलेले आहेत शास्त्रानं। भक्ताचं रक्षण करण्यासाठी सुद्धा त्यांना अवतार घेतलेले आपल्याला बघायला मिळतात। भागवतामधल्या कथा जर आपण बघितल्या, महाभारतातले सगळे प्रसंग जर पाहिले तर भक्ताच्या काजासाठी देव धावून येतो याची खूप उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात आणि ही उदाहरणं आपल्याही आयुष्यामध्ये घडतात।
जर आपण खरंच मनापासून त्यांना काकुळतीनं हाक मारली आणि खरंच तसं जर बोलवायला लागलो आपण, तर तो निश्चित आपल्याला मदत करतो. असे अनेकांचे अनुभव आजही आहेत. आपण बरेच वेळा बोलतात काय की महाभारतामध्ये, रामायणामध्ये असा तो अवतार धारण करून यायचा, मग आता कुठे येत नाही. आता येत नाही ही जाणीव जी आहे ती जाणीव आपल्या संपलेली आहे. त्यामुळे संवेदनशीलता तेवढी असायला पाहिजे की खरंच तो मला ह्या काळात येऊन मला मदत करून गेला. कारण आपण मानतच नाही. आपण म्हणतो ते माणसानं मला मदत केली, कुणीतरी अमक्यानं मदत केली असं आपण म्हणत असतो. पण त्या अमक्याला देव म्हणत नाही आपण. हा मुद्दा आहे त्यातला. त्याला जो मदत करणार आहे त्याला देव जर म्हटलं ना तर तो खरंच तो मदतीला आलेला असतो. पण तसं म्हणणं फार गरजेचं आहे. पण आपण धर्मरक्षणार्थ आहे, संभवामी युगे असा शब्द जो वापरतो भगवद्गीतेमध्ये, त्याचा अर्थ तोच आहे. परित्राणाय साधूनाम हे एक लक्षण आहे त्याचं, आणि धर्मसंस्थापनार्थ आहे असे एक 2 लक्षणं त्यामध्ये सांगितले आहेत. विशेष गोष्ट त्यामध्ये जर लक्षात गेली तर दुष्टांच्या संहारासापेक्षा भक्तांच्या रक्षणासाठी त्याचा अवतार मुख्य आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी आहे आणि तत्त्वज्ञानाचं रक्षण करण्यासाठी आहे. आपण जरी अलीकडले अवतार जरी बघितले तर हे सगळे जे वेद आहेत, ती पुराणे आहेत किंवा उपनिषदांचा जो ज्ञानाचा संग्रह आहे, हे जपून ठेवण्यासाठी काही ऋषीमुनी अवतारात आलेले आहेत. हा भगवंताचीच अवतार आहे. त्यांनी हे धर्माचं रक्षण म्हणजे धर्माच्या तत्त्वज्ञानाचं रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग त्यांना झालेला आहे. म्हणजे जगाला त्यांचा उपयोग होतो. याचा अर्थ ते अवतारीच पुरुष आहेत. पण असे अवतार पुरुष जरी होत असले, असे कितीही अवतार जरी झाले, मुद्दा काय आहे बघा, कितीही अवतार भगवंतांनी जरी घेतले आणि लीला केल्या तरी त्याचं जे निर्गुणपण जे आहे, निराकारपण जे आहे ते मोडत नाही. कारण भक्तासाठी तो व्यावहारिक सत्तेमध्ये येतो. ही जी आपली सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता आहे. अवतारामध्ये येतो ना ते व्यवहारामध्ये उतरतो त्यावेळी, आणि मगच मदत करत असतो सगळ्यांना. किंवा जीवाची कर्मे जी आहेत तीच खऱ्या अर्थानं त्यांच्या पापपुण्याला कारण आहेत. भगवंत काय करत नाही. म्हणून ईश्वराच्या लीला, त्या ईश्वराच्या कर्मांना लीला म्हणतात. लीला विग्रही म्हणतात, त्यांना लीला म्हणतात. आणि आपल्या कामं जी क्रिया असतात ना त्याला कर्म म्हणतात. आपल्यातला आणि त्यांच्यातला हा भेद आहे. त्यांच्या त्या लीला आणि आमची ती कर्म असतात. कर्म ही बंधनकारक असतात, लीला बंधनकारक नसतात. त्यामुळे ईश्वर कुठल्याही बंधनामध्ये अडकत नाही, तो नित्यमुक्त आहे. म्हणून त्याचं अमूर्तपण बिघडत नाही, अबाधित राहतं. कधीही तो मूर्त जरी झाला तरी त्याला काय बिघडत नाही, अशा अर्थाची उभी आहे. म्हणून अमूर्तपण राहतं. तसं तो परमात्मा जो आहे तो प्रकृतीला अधीन करून घेतो, प्रकृतीचा स्वामी आहे. आणि म्हणून दादूला हा शब्द वापरला. दादूला म्हणजे स्वामी, तो प्रमुख आहे. आणि प्रमुख असल्यामुळं प्रकृतीकडून सगळी कार्य करून घेतो. त्यामुळे त्याला काहीच बाधत नाही. आपण स्वतः जीवरूपानं अंतःकरणानं सगळी कर्मे करतो आणि म्हणून आपल्याला ती बाधक ठरत असतात. भगवंत तसं करत नाही. तर तो काय करतो, प्रकृतीकडून काम करून घेतो. आपण ही आपली उपाधी, जीवाची उपाधी आहे ती एकदा जाणली पाहिजे. ती जाणली ना, ईश्वर जसा मायेला खेळवतो तसा जीव अविद्येला खेळवत नाही, अविद्या जीवाला खेळवते. असा उलटा प्रकार घडतो. त्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तो येतो, मदत करतो, अवतार घेतो. पण अवतार जरी घेतले तरी त्याच्या निराकारपणामध्ये काही बिघाड होत नाही. जसा एखादा नट असतो बघा, अभिनेता असतो, वेगवेगळ्या भूमिका करत असतो. म्हणून वेगवेगळ्या जरी भूमिका केल्या असल्या तर त्याचं जे प्रमुख नाव जे आहे, माणूसपण आहे, ते काय बिघडत नाही. त्याचं तो आहे तसाच असतो. म्हणजे कुणाचा तरी बाप असतो खऱ्या अर्थानं ना, तो बाप तसाच राहतो. किंवा नाटकामध्ये काम करतोय, ज्या मुलांचा तो नाटकामध्ये बाप असतो तो बाप खरा नसतो. आणि त्यातलं बाप पण, नाटकातलं बाप पण त्याला लागू होत नाही. का तर खरा तो बाप कुणाचा तरी आहे. म्हणून जसं तसं आहे तसंच हे आहे. अवतारामध्ये जरी तो उतरला, ही भूमिकाच करतो, तो अभिनेता आहे तो. आणि अभिनेता म्हणून भूमिका करायला लागला तर त्याचं खरं जे आहे निराकारपण, निर्गुणपण जे आहे ते कधीही मोडत नाही, आहे तसं राहतं. अमिताभ बच्चननं 3 भूमिका एका सिनेमामध्ये केलेल्या आहेत. आता 3 सिनेमामध्ये तो बाप होईल, काय होईल, आणखीन काहीतरी एखादा गुंडाची भूमिका केली असेल. पण खरा अमिताभ बच्चन हा वेगळाच आहे ना, घरातला तो वेगळाच आहे. का त्याच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आलेत नाही, तर त्यानं मुद्दा म्हणून ते प्रसंग घडवून आणलेले आहेत समोर, असा त्यातला अर्थ आहे. भगवंत ही अवतार कार्यामध्ये अशा लीला करतात. म्हणून ज्या ज्यावेळी रावणाचा वध करताना
शिशुपाल किंवा जरासंधाला मारताना सुद्धा भगवंताच्या चेहऱ्यावरचं हास्य गेलेलं नाही. असं चिडून वैरानं मारलेलं नाहीत त्यांना, त्यांनी तर त्यांच्यावर कृपा करायची म्हणून मारलेले आहेत, त्यांना त्यांचा वध केलेला आहे. आणि तसा वध करत असताना त्यांच्या मनामध्ये विकार नव्हते. आपण जेव्हा आपल्याला राग येतो ना त्यावेळी विकार असतात आपल्यामध्ये, आणि म्हणून तो क्रोध आपल्याला बाधतो आणि ते क्रोध आणतात आणि आम्हाला क्रोध येतो. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. ज्या ज्यावेळी त्यांना वाटतंय त्यावेळी ते तमोगुण आपल्याकडे घेतात, कधी कधी रजोगुण घेतात, कधी कधी सत्वगुण घेतात आणि कधी कधी गुणातीत होतात. पण मूळचं त्यांचं स्वरूप गुणातीत आहे, पण उसने गुण घेतात ते. ज्या ज्यावेळी मारायचा आहे, राक्षसांचा वध करायचा आहे, त्यावेळी अवतार कार्यामध्ये त्यांनी तमोगुण प्राप्त करून घेतलेला आहे. ज्यावेळी प्रत्येक राजवाड्यामध्ये भगवंताचं रूप सांगितलेले आहेत, प्रत्येक राणीबरोबर भगवान श्रीकृष्ण बोलताना नारदांनी पाहिलेत, अशी एक त्यामध्ये घटना सांगितलेली आहे भागवतामध्ये. तर याचा अर्थ असा आहे तो रजोगुणामध्ये येतो आणि असे भोग भोगतो. ह्या सगळ्याचा विचार आहेत. किंवा त्याच्या रासलीला जे आपण बघितल्या तो रजोगुणामध्ये उतरतो, त्यावेळी शत्रूला मारतो, त्यावेळी तमोगुणामध्ये उतरतो. आणि ज्यावेळी खरंच अर्जुनाला ज्यावेळी उपदेश करतो त्यावेळी तो सत्वगुणामध्ये येतो. सगळ्यांचं वर्णन बघितलं तर त्यानं गुण आणलेले आहेत आणि आपल्याकडं आपल्यावरती स्वार होतात. आपण कुठल्या गुणामध्ये आहे आपल्याला कळत नाही. म्हणजे झोप आली तर मला आवरत नाही, त्याचं कारण आहे तमोगुण माझ्यावर स्वार होतो, त्यामुळं मला झोप आवरत नाही. मला जरा पाहिजे त्यावेळी मी जर झोप घ्यायला लागलो, मला पाहिजे त्यावेळी, आणि मला नको त्यावेळी मी जर झोप टाळली तर तमोगुण माझ्या ताब्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. मला अमुक पदार्थ आवडतोय आत्ता खायचं आहे, पण खायचं मी माझ्या पद्धतीनं त्याचा जर टाळलं, नाही मला ती माझ्यासाठी आता योग्य नाही म्हणून जर टाळलं तर रजोगुणावरती मी काय केला, प्रभाव टाकला. नाहीतर मला राहावलं नाही, डॉक्टरनी खाऊ नका म्हणून सांगितलं आहे तरी मला राहावलं नाही आणि एवढा मोह झाल्यामुळे मी ते खाल्लं, याचा अर्थ रजोगुणाचा प्रभाव माझ्यावरती आहे. असा कुठला नाही कुठला गुण आपल्यावरती प्रभाव टाकतो. अवतारांच्या मध्ये जे मूर्तपणानं जे येतात, मूर्तीची मेळे म्हणजे मूर्तीला येतात, ते मूर्त रूप धारण करतात. मूर्ती होऊनी खेळे, मूर्तीच्या रूपात अवतार कार्यामध्ये सगळ्या क्रिया करतात. परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे, त्या समर्थ स्वामी असलेल्या प्रभूचं अमूर्तपण मात्र बिघडत नाही, कारण तो मनानं कशातच सहभागी होत नाही. माझं कर्तव्य आहे की धर्माची संस्थापना करणे, साधूंचं रक्षण करणं आणि काहीतरी न्यायाची स्थापना करण्यासाठी मी काही वर्षासाठी आलोय असं तो विसरत नाही. आणि आम्ही काय करतोय, आम्ही काही वर्षासाठी आहे हे विसरून जातो, किंवा माझ्यावरती जबाबदारी दिली म्हणून त्रयस्थ बुद्धीनं मुलांचं संगोपन आपण करत नाही. तर आपली मुलं आहेत, माझी मुलं आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि मग कार्य करतो, म्हणून ती कर्म मला येऊन चिकटतात आणि मी कर्माच्या बंधनामध्ये पडतो. ईश्वर कर्माच्या बंधनामध्ये पडत नाही. त्याचं कारण स्वतःसाठी तो काय करत नाही, सगळं काही करतो तो जगाच्या कल्याणासाठी करत असतो. सगळे संत बघा, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, त्यांच्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणजे अवतार, चरित्रकार्य त्यांचं जे आहे ते सगळं जगाच्या कल्याणासाठी आहेत. स्वामी विवेकानंद घ्या, तुकोबा घ्या, समर्थ घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, ही जी माणसं आलीत आपलं कार्य केलं निघून गेली, म्हणजे त्यासाठीच आले होते. म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणाशी, म्हणजे वर्तावया ऋषी साच भावी, जे जे खरं काय काय सांगितलंय ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय ते सांगायसाठी आम्ही आलोय. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये बोलतात. ह्यावरून त्यांचे अवतार हे त्यांनी ठरवून घेतलेले आहेत. आणि मी जन्माला येतो, माझं बंधनच नाही, मला कुठं जन्माला यायचं मी ठरवू शकत नाही, कुठल्या जातीत कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यायचं, केव्हा यायचं हे मला ठरवता येत नाही. म्हणजे जीव पारतंत्र्यामध्ये राहतो. अवतार जे असतात ते मात्र ठरवून येत असतात की अमक्या ठिकाणी माझी गरज आहे, त्या ठिकाणीच ते जन्माला येतात आणि त्या ठिकाणीच ते कार्य करत असतात. कार्य संपलं की ते निघून जातात. आपण कार्य आमचं संपतच नाही, आम्ही नेहमी कर्तव्यामध्ये नेहमी अडकून बसतो. माझं अजून कर्तव्य आहे, माझं अजून कर्तव्य आहे असं आपलं आपण लावून घेत असतो. म्हणजे काय काम संपलं, मुलामुळा मोठी झाली म्हणजे आत्महत्या करावी असा त्याचा अर्थ नाही, पण कर्तव्यातून बाहेर पडायची इच्छा आपली नसते.
आम्ही कर्तव्यामध्ये स्वतःला बांधून घेतो आणि अवतार जे असतात ते बांधून घेत नाहीत, म्हणून नित्यमुक्तीचा अनुभव ते घेत असतात. त्यांचा निराकारपणा, निर्गुणत्व कधीही मोडत नाही, बाधित होत नाही. म्हणून ही ओवी काय सांगते आपल्याला बघा, पै मूर्तीची ने मिळे या देहाच्या संगतीने साकार होऊन अनेक लीला करतो, तो मूर्तची होऊन खेळे, परी अमूर्त पण न मिळे दादुल्याचे. पण त्या समर्थ ईश्वराचा पारमार्थिक निराकारपणा मलिन होत नाही, म्हणजे त्याला तो शुद्धच राहतो. त्या श्लोकावरची 82 नंबरची ओवी आहे बघा, तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरे, ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. त्यांना म्हणतात तो सृजी म्हणजे पालन करतो, सृजी म्हणजे जन्माला घालतो, पाळी म्हणजे पालन करतो, संहारी म्हणजे त्याचा संहार करतो. हे उत्पत्ती स्थिती आणि लय हे त्याला जे जोडलेलं आहे हे बोलणं अज्ञानातून आहे असं माऊली बोलतात. अज्ञानामुळं आपल्याला वाटतं की भगवंत उत्पत्ती करतो, सगळी सृष्टी भगवंत निर्माण करतो, हे चुकीचं आहे अज्ञानामुळं वाटतं. कारण तो स्वतः काय करत नाही. सृष्टीची उत्पत्ती करायचा जो आपला सिद्धांत आहे पाठीमागच्या आपण काही श्लोकामध्ये बघितला, प्रकृतीला मायेला तो बरोबर घेतो आणि माया सगळी क्रिया करत असते, ईश्वर काहीही करत नाही. ईश्वर वाटणी करण्याचा किंवा संचालक म्हणून प्रमुख म्हणून काम करत असेल, पण स्वतः काय करत नाही आणि म्हणून त्याला कुठल्या प्रकारचं कर्माचं बंधन नाही. तो सृजी पाळी संहारी, तो ईश्वर जगताची उत्पत्ती पालन नाश करतो. हे जसे जगात बोलले जाते ते केवळ अज्ञान आहे हे लक्षात ठेव. या अज्ञानानं बोललं जातं, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करतो असं माणसं बोलतात, आम्हीही बोलतो. पण ही गोष्ट मात्र जनरली बोलली जाते. यासाठीच ब्रह्मा विष्णू महेश हे, आता हे ब्रह्मा विष्णू महेश कशाचे प्रतीक आहेत, तर ब्रह्मा हा जन्माला घालणार आहे, विष्णू त्याचं पालन करणार आहे आणि भगवान शंकर त्याचा संहार करणार आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे ते काय आहेत, तर एक प्रकारची रूपकं आहेत त्यांची ते प्रतिनिधित्व करतात. तसंच ते प्रतिनिधित्व कशाचं करतात बघा, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणांचं ते प्रतीक आहे. म्हणजे सत्वगुण असतो तो पालन करतो, रजोगुण असतो तो उत्पत्ती करतो आणि तिसरा आहे तमोगुण आहे तो संहार करतो. म्हणजे तिघांना 3 वाटून दिलेले आहेत. याचा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा विवर्तच आहेत. तसे दिसणारे मूळ अधिष्ठान भगवंत आहे. भगवंत त्यांना नेमतो त्यांच्या फक्त कार्यासाठी. म्हणजेच मायेला घेऊन ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतो, मायेला घेऊन विष्णू जगाचं पालन करतो आणि मायेला घेऊन भगवान शंकर सृष्टीचा लय करतात. मायेला घेऊन बरं काय. आणि ही गोष्ट जर तत्व आपण लक्षात ठेवला सिद्धांत, तर आपण ईश्वर करतो म्हणजे सृजी पाळी संहारी हे ऐसे बोलती चराचरी. चराचरी म्हणजे जगभर जग बोललं जातं ते अज्ञान गा अवधारी. तू लक्षात ठेव, अवधारी म्हणजे लक्षात ठेव. हे अज्ञान आहे, त्यामुळं अज्ञानानं लोक असे बोलतात. तो काहीतरी करतो असं वाटतं, ते अज्ञानामुळं आहे. म्हणून अज्ञानाने ज्ञान अवृत्त होतं. मूळ श्लोकात ते सांगितलेलं आहे. माऊली थोडक्यात इथं माऊली बोलतात बरं काय, परंतु श्लोकामध्ये मात्र फार सुंदर सांगितलेलं आहे की अज्ञानेन अवृत्तम ज्ञानम तेनम मुह्यंती जंतवा हा शब्द वापरलेला आहे. आणि जंतू शब्द वापरला आहे तो आपल्याला माणसानं वापरलेला आहे की जे अज्ञानानं नेहमी आवृत्त असतात ते जंतू आहेत. आपल्या अज्ञानाचं आवरण काढून ज्ञानाची प्राप्ती करत नाहीत ते पशु समान आहेत. हे सांगायसाठी तो मुद्दा वापरलेला आहे. म्हणून अज्ञान म्हणजे इथं वर्णन आहे ज्ञानाचा अभाव नव्हे बरं काय. तर थोडा वेळ ज्ञान झाकल्यासारखं झालेलं असतं. ज्ञान नाही म्हणजे अज्ञान असा अर्थ घ्यायचा नाही. अज्ञान शब्दाचा अर्थ आहे ज्ञान अवृत्त झालेला आहे, ज्ञानावरती पांघरून आहे म्हणून ज्ञान कळत नाही. आणि ज्ञान कळत नाही म्हणून ते अज्ञान आहे. ज्ञान नाही म्हणून अज्ञान असा अर्थ नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असं म्हणता येत नाही. तर अज्ञान हे जे आहे ते अर्धवट ज्ञान असतं. त्याला म्हटलेलं आहे काय, अर्धवट ज्ञान. म्हणून अर्धवट ज्ञानाला अज्ञान म्हणतात. ज्यावेळी संपूर्ण ज्ञान होतं त्यावेळी त्याला आत्मज्ञान म्हणतात.
म्हणजे माझं मला ज्ञान झालं, मी कोण आहे हे मला कळलं, हे ज्यावेळी संपूर्ण ज्ञान झालं म्हणतात. आणि ज्यावेळी ते अर्धवट असतं त्यावेळी ते भ्रांतीच्या रूपानं असतं, त्यालाच अर्धवट म्हणलेलं आहे. म्हणून इंद्रिय, मन, बुद्धी यांच्याद्वारे जे प्राप्त होतंय ना ते अर्धवट असतं. कारण आपली इंद्रिय, मन किंवा बुद्धी हे खरंच सांगेल असं तिला कळेल असं नाही. आपण बुद्धीची काय केलेलं आहे की बुद्धी कशी आहे, प्रकृतीच्या अलीकडं आहे. बुद्धी इंद्रिय आणि मनाला प्रकाशित करते पण प्रकृतीला प्रकाशित करीत नाही. तर प्रकृती बुद्धीला प्रकाशित करते म्हणजे ज्ञान घेण्याला प्रवृत्त करते. आता प्रकृतीच्या अलीकडं असलेली बुद्धी प्रकृतीच्या पलीकडं असलेल्या परमात्म्याला कशी जाणेल सांगा. हा त्यातला सिद्धांत आहे की इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा म्हणलेला आहे. आता बुद्धीच्या पलीकडे आणि प्रकृती आणि सांगितलेलं आहे. प्रकृती आहे कारण प्रकृती घडवते सगळं, परमात्मा काहीच करत नाही. मग मन, बुद्धी आणि इंद्रियांना चालना देणारं कोण असेल तर तू ही प्रकृती आहे. पण आपण जनरली बोलतो आणि संतांची वचनं सुद्धा आहेत बघा, तो इंद्रियांचा स्वामी आहे. आता स्वामी कुठल्या अर्थानं, अकर्तृत्व न सोडता तो स्वामी आहे, मात्र प्रकृतीच्या आधारानं तो काम करतो. म्हणून समर्थ त्याला महत प्रकृती म्हणतात ईश्वराला, म्हणजे ती मूळ प्रकृती. मूळ प्रकृती शब्द वापरलाय दासबोधामध्ये, कुणाला? ईश्वराला शब्द वापरलाय. म्हणजे कसे वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळं कसं वर्णन केलेलं आहे. फक्त आपण त्यातलं मधल्या गोष्टी समजून घ्यायची असते आणि अति खोलात गेलं तर आपल्यालाच काही कळत नाही. त्याच्यापेक्षा आपलं जे चाललेलं असते सद्गुरू आणि संतांची जी वचनं आहेत त्याच्याप्रमाणे आपण वाटचाल करावी, म्हणजे आपल्याला सोपं जातं. भलत्या एखाद्या शास्त्रामध्ये आपण गुरपटत बसलो ना तर ते वेगळे आपल्याकडे ती संभ्रमच निर्माण करण्याची, कन्फ्युजन निर्माण करण्याची शक्यता असते. म्हणून अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नसला नाही तर ते अर्धवट ज्ञान असतं. कारण इंद्रिय मन बुद्धीद्वारे प्राप्त होणारं जे ज्ञान आहे ते खरं नाही, अर्धवट असतं. म्हणूनच अज्ञान आहे. मला कळलं ज्यावेळी आपण म्हणतो ना त्यावेळी बुद्धी म्हणते कळलं. फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा. मन धावतंय, मन काहीतरी घेऊन येतं ना, हे अर्धवट असते, ते खरं असेल याची गॅरंटी नसते. म्हणून बुद्धीला कळलं तर कळलं नाही अजून. हे जे उपनिषद सांगतं ना मला कळलं म्हणतो त्याला काही कळलंच नाही, असं जे एक उपनिषद सांगतं ना त्याचा अर्थ काय, तर बुद्धी म्हणते मला कळलं. म्हणून बुद्धीला कळलं जर म्हणत असेल तर बुद्धी चुकीचं बोलते, खोटं बोलते, कारण बुद्धीला ते कळत नाही. मग बुद्धी कळलं काय म्हणते, वृत्तीज्ञान झालं म्हणते. मला हे दिसलं, मला ते ऐकू आलं, हे एवढंच बोलत असते. कारण मनाला आणि इंद्रियाला बुद्धी प्रकाशित करत असते. म्हणून इंद्रियानं होणारं ज्ञान, मनानं होणारं ज्ञान हे बुद्धीच्या प्रेरणेनं होतं. आणि बुद्धीला प्रकाशित करण्याचं काम प्रकृती करते आणि प्रकृतीचा स्वामी ईश्वर आहे, तो काहीही करत नाही. म्हणून सुरुवातीला आपल्याला वाटतं इंद्रिय सगळं करतात, कधी कधी वाटतं मनच सगळं करतं, कधी वाटते बुद्धी सगळी करते, पण शास्त्र म्हणतं प्रकृती करते. आणि आताने आणि परत वाटायला लागते आपल्याला प्रकृती नाही ईश्वरच सगळं करतो. पण तो मुद्दा इथं खोडून टाकलेला आहे. हे अज्ञानानं वाटतं. अज्ञाने अवृत्तम ज्ञानम, अज्ञानानं ज्ञान अवृत्त झालेलं आहे, म्हणजे झाकलेलं आहे. आणि झाकलेल्या शब्दाचा अर्थ आहे त्याचं पांघरून आपण काढायचं आहे. म्हणजे सद्गुरूंच्याने किंवा महावाक्यामुळं त्याचं पांघरून, त्याच्या निधिध्यासनामुळं तत्वम पदार्थ शोधनम असे शब्द पुढे वापरलेले आहेत बघा, की श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, साक्षात्कार शेवटी जो होतो तो अशा शोधनातून होत असतो. त्यासाठी महावाक्याचं चिंतन व्हायला पाहिजे, सद्गुरूंच्या उपदेशाचं मनन व्हायला पाहिजे किंवा श्रवण व्हायला पाहिजे. आणि हे श्रवण दृढ होतं आणि त्याचं निधिध्यासन होतं, त्यावेळी त्याच्यावरला पडदा दूर होतो, हे सांगायचं आहे. त्यामुळे हे आवृत्त झालेलं आहे. म्हणून बुद्धी, इंद्रिय, मन हे ज्यांना प्रकाशित म्हणून प्रकृतीहून अतीत असणारं हे चेतन तत्व आहे. त्या चेतन तत्वाला बुद्धी जाणू शकत नाही, म्हणून बुद्धीचं ज्ञान अर्धवट आहे. आणि शरीरादी पदार्थाशी आपण ज्यावेळी एकरूप होतो त्या एकरूप झाल्यानं अज्ञान जातच नाही. आपलं तादात्म्य संसार, आणि संसार म्हणजे शरीर त्यामधलं आहे, तर संसारादी पदार्थाशी एकरूप झालेलं असतं आणि संसारामध्ये ज्ञान मिळत नाही, ते अर्धवट असतं. संसाराच्या पदार्थातून किंवा शरीराच्या द्वारे हे ज्ञान प्राप्त करता येत नाही, कारण ते त्याच्या पलीकडे राहतं. म्हणून हा मुद्दा सांगितलेला आहे. म्हणून शरीर पदार्थाशी आपण एकरूप झाल्यामुळे आपलं अज्ञान जात नाही, तर इंद्रियाद्वारे होणारे हे जे जगाचं ज्ञान आहे हे ज्ञान
फक्त आपल्याला लौकिक माहिती देतं. या पलीकडे काय देतं? जगाचीच माहिती आपल्याला मिळते. कोण काहीतरी कॅम्प्युटर चालवतो, कोण मशीन चालवतो, कोण गाडी चालवतो, सगळी ज्ञान आहे. शिकवायचं मला ज्ञान आहे, कुणाला तर ज्ञान देता येतं, शिकवता येतं, गाडी चालवता येते, एखादं मशीन दुरुस्त करता येतं. 1000 प्रकारची ज्ञान आहेत. त्याला तुला ज्ञान म्हणलेलं आहे. समर्थ त्याला तुला ज्ञान म्हणतात. तुला ज्ञान शब्दाचा तुला ज्ञान हे कसं आहे? हे कदाचित काहीतरी शिकून जातं, पण जे मुळात ज्ञान आहे ना, ते मुख्य आहे, ते जावं लागतं. म्हणून वृत्ती ज्ञानाला आपण अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच खऱ्या ज्ञानाला आपण पारखे होतो. वृत्तीज्ञान म्हणजे होणारं ज्ञान, आणि मूळ ज्ञान कोणतं आहे? आत्मज्ञान, असणारं ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञानाचं एक कक्ष आहे मोठा ज्ञानाचा, तोच पुरवतो माझ्या बुद्धीला, इंद्रियांना, मनाना सोर्सेस पुरवतो. डोळ्याला काहीतरी ताकद देतो म्हणून डोळ्याद्वारे मला दिसतं, कानांना तो प्रेरणा देतो म्हणून कानाद्वारे ऐकू येतं. मी म्हणतो कानानं ऐकू येतं, डोळ्यानं दिसतं, त्वचेला स्पर्श करतो. हे वरवरचं ज्ञान आपण बोलतो. मला डोळ्यानं दिसलं, डोळ्यानं नाही तर डोळ्याच्या पाठीमागं प्रेरणा देणारं जे मूळ ज्ञान आहे, त्या मूळ ज्ञानामुळं, असणाऱ्या ज्ञानामुळं हे डोळ्यानं होणारं ज्ञान झालं, अशी त्याची भाषा बोलली जाते. परमपूज्य काकांच्या ग्रंथामधून ह्याचं वर्णन केलेलं आहे. असणारं ज्ञान आणि होणारं ज्ञान. होणारं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की ते ज्ञान अवृत्त झालेलं असतं. ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. जे म्हणून वृत्तीद्वारे मिळतं ते सगळं अज्ञान आहे. म्हणून वृत्ती ज्ञान हे अधिक महत्त्व आपण देतो आणि म्हणतो एखादी व्यक्ती शहाणी आहे, किती हुशार आहे, बुद्धिमान आहे. हे कशाबद्दल बोलतो? वृत्तीज्ञानामुळे बोलतो आपण. वृत्तीज्ञानात हुशार असू शकतात, पण एकदा आत्मज्ञान हे जे आहे हे आत्मज्ञान त्याच्या पलीकडचं आहे. पण ते ज्ञान व्हायला वृत्तीज्ञान अडथळा बनतं. एकदा समजलं म्हणतोय, त्यामुळे समजण्याचं जी संधी होती तो घालवतो, असा त्याचा मूळ अर्थ आहे. जे खरं समजायचं होतं ते अर्धवट समजल्यामुळं तो म्हणतोय मला समजलं म्हणून पुढचा प्रयत्नच तो थांबवतो. आमची अवस्था तशी झालेली आहे. प्रापंचिक ज्ञान मला झालं ना की झालं. पोट भरायची विद्या त्याला समर्थ म्हणतात. पोट भरायची विद्या मला ज्या हातात आली ना, मला कळलं म्हणतोय तो, माझं काय आता कमी नाही मला पण वाटत, मी सुखी आहे. मग त्याला खरं अज्ञानातलं दुःख आहे ते माहीत नसतं, कारण खरं ज्ञान आहे ते त्याच्या पलीकडं राहतं. म्हणून संसाराला, प्रपंचाला, आपल्या नात्या गोत्याला ओलांडून आपण पुढे जातो ना, तेव्हा ज्ञानाची कक्षा सुरू होते. आपण हितच राहून, त्याच संसारामध्ये राहून, पायात बेड्या ठेवून धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलोय आपण. आणि काय म्हणतोय, मला ते गाठायचं आहे. ते कसं गाठता येईल? संसाराची, आसक्तीची, क्रोध, अहंकाराच्या बेड्या अजूनही बळकट आहेत आपल्या हातामध्ये. त्या मुळात सुटल्या पाहिजे. म्हणजे धावायचं नसतंच हे कळायला लागतं. ही बेडीच सुटायची आहे. आता मी बेडी बांधून मला वाटते पुढे सुख आहे ते मला मिळेना झाले म्हणून धावत असतो मी, आणि पुढे जातो त्यावेळी कळते हिथं ते नाहीच, अजून पुढे आहे, अजून पुढे आहे. जसं ते क्षितिज म्हणतोय ना आपण, आभाळ टेकले म्हणतोय, आकाश टेकलेलं दिसतंय लांबून, त्या टेकडीवर आकाश दिसतंय, तिथं टेकडीवर गेलं की ते पुढच्या टेकडीवर दिसतं. तशी सुखाचे जे आभास आहेत त्या सुखाच्या आभासाच्या पाठीमागं आपण राहिलेलो आहे. त्यामुळे मूळ ज्ञानाला आपण पारखे होतो. बरं, त्याला कारणही आहे. ते सरळ शास्त्र पण सांगतं, ते झाकलेलं आहे, सजासजी उघडं होत नाही. काहींना जन्मताच ते होत असतं, काहींना सद्गुरूंच्या कृपेनं होत असतं, काहींना साधनेनं होत असतं. पण ह्या काही गोष्टी तपासारख्या कराव्या लागतात, त्याशिवाय ते आवरण विरळ होत नाही. आवरण विरळ झाल्याशिवाय वृत्तीज्ञानाच्या पलीकडे असलेला परमात्मा आपल्याला दिसणार नाही. म्हणून असणारे ज्ञान जे होणाऱ्या ज्ञानाला आवृत्त करतं म्हणजे झाकून टाकतं. होणारं ज्ञान जे आहे ते विशेष नसतं. असणाऱ्या ज्ञानातून त्याचा जन्म झालेला असतो. मग जन्म झालेलं मूळ आहे ना, त्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. तेच ज्ञान मला व्हायला पाहिजे. मग वृत्तीज्ञान सगळंच आपल्या हातामध्ये येतं. म्हणून वास्तविक ज्ञान हे झाकलेलं नसतं. ज्ञान झाकलेलं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन बुद्धीच झाकलेली आहे. याचा अर्थ अंतःकरणावरती आवरण आहे. हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. ज्ञान शब्द म्हणजे काय? असं ज्ञान आहे आणि त्याच्यावर पडदा आहे का? नाही. तर माझ्या मन बुद्धीवरती, अंतःकरणावरती पडदा आहे. अंतःकरणानं जे जाणायला पाहिजे होतं ते जाणत बसलो आपण, आणि अंतःकरण फक्त काय जाणू शकतं? प्रापंचिक लौकिकाचं ज्ञान जाणू शकतं.
म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये इंद्रियांनी पराहू काय म्हणलंय, इंद्रियापेक्षा मन पलीकडे आहे, मनापेक्षा बुद्धी पलीकडे आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा राहतो, असं जे तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी एक श्लोक टाकलेला आहे भगवद्गीतेमध्ये. त्याचा अर्थच हा होतो की आपण ह्या कक्षा अजून ओलांडल्याच नाहीत, आम्ही तिथंच आहोत, इंद्रियात आहोत. म्हणजे ज्यावेळी भोगवृत्ती असते ना त्यावेळी इंद्रियामध्येच आपण असतो. ज्यावेळी मनवृत्ती येते, वर उपाळून येते ना, तर काहीतरी इच्छा 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 आपण करत असतो, त्यावेळी मन आपल्याशी खेळत असतं. मला समजलं मी बुद्धिमान आहे, मी शहाणा आहे असं वाटायला लागलं तर बुद्धिवृत्ती काम करत असते आपली. आणि मी माझ्यामुळं होतंय, माझ्याशिवाय करताच येत नाही, मी श्रेष्ठ आहे अशी अहंकार वृत्ती काम करत असते. ह्या चारही वृत्ती काम करत असताना मग त्या ज्ञानाचा पत्ता कसा लागेल आपल्याला सांगा. त्यामुळं मन, इंद्रिय, बुद्धी, चित्त, अहंकार ह्यांच्याच खेळामध्ये आपण रमलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला पुढच्या ज्ञानाची जाणीव होत नाही. म्हणून बुद्धी झाकलेली आहे, दुसरं काही झाकलेलं नाही. बुद्धी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण झाकलेलं आहे, म्हणून मला ज्ञान होत नाही. ते ज्ञान म्हणजे कोणतं? ज्या ज्ञानामुळं सगळ्या ज्ञानांचा बोध होतो. वृत्ती ज्ञान त्याच्यापुढं फिकं आहे, म्हणून सगळं त्यांना भूत भविष्याचं ज्ञान जे होतं एक जाणल्यामुळं सगळं जाणलं जातं. अशा ज्ञानाला आत्मज्ञान म्हणतात. आणि आपण एकच जाणत बसलोय, हे जाणलं की ते, आणि ही ज्ञानं जी असतात ना ती पूर्ण होत नाहीत. एखादा माणूस कार दुरुस्त करतो तर त्याला टी व्ही दुरुस्त करता येत नाही. भले त्याला टी व्ही दुरुस्त करता आली तर कुठंतरी विमानाची दुरुस्ती त्याला करता येत नाही. किती त्याला लिमिटेशन्स आहेत बघा. पण ह्यामध्ये लिमिटेशन नाही. कोणतं? तर ह्याला आपण कोण आहे समजल्यामुळं त्याची धावाधावच संपते. हे प्राप्त करायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे अशी इच्छा राहत नाही. म्हणून ते सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणलेलं आहे. म्हणून बुद्धीला झाकल्यामुळंच हे ज्ञान प्राप्त होत नाही. जसं आपण उदाहरणार्थ बघतो, सूर्य एवढा मोठा सूर्य आहे, 3 लोकांना प्रकाशित करतो. पण जरा आपण डोळ्यापुढं हात लावा, नुसता डोळ्यापुढं जरी हात लावला तरी सूर्य दिसेनासा होतो. मग हातानं सूर्य झाकला गेला काय? नाही. हातानं सूर्य झाकला गेला का? नाही झाकला गेला. म्हणजे बुद्धी ज्ञान झाकलं गेले काय? तर नाही. मग झाकलं गेले काय? डोळे झाकले गेले. डोळ्यापुढं आपण हात लावला आहे म्हणून सूर्य दिसत नाही. आपण काय म्हणतोय? हातामुळं सूर्य झाकला गेलेला आहे. तसं ज्ञानावरती आवरण आहे आपण जे शब्द वापरतो त्याचा अर्थ बुद्धी झाकलेली आहे. इथं कसं डोळे झाकलेले आहेत तसे बुद्धी झाकलेली आहे, म्हणून ते ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणून बुद्धी ओलांडून आपण पुढे गेलो पाहिजे. आणि बुद्धीजवळ अहंकार राहतो बरं का, हा जाऊ देत नाही पुढं आपल्याला. खरा जर दगड पायात कुठला असेल तर अहंकाराचा आहे. त्यामुळंच आपल्याला जी प्रकट ज्ञान व्हायला पाहिजे ते ज्ञानाचा पत्ता आपल्याला लागत नाही. म्हणून सूर्य झाकला जात नाही तर डोळे झाकले जातात. म्हणून संसाराचं जे अर्धवट ज्ञान जे आहे त्या ज्ञानानं परमात्म्याविषयीचं ज्ञान झाकलेलं असतं. जगातली सगळी ज्ञानं ही आत्मज्ञानाला विरोध करणारी आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ते ज्ञान खऱ्या ज्ञानापर्यंत पोचू देत नाही. म्हणून विषयाची सुख ही सर्व सुखापासून आपल्याला पाठीमागं ओढतात. कारण खरं सुख काय असतं हे विषय सुखात गुंतल्यामुळं आपल्याला कळत नाही. हा मुद्दा तिथं आता बरोबर आहे. तसं जगातलं ज्ञान प्राप्त करण्यामुळं आपल्याला जगातलं ज्ञान प्राप्त असू दे, पण जगातलं ज्ञान एवढंच पूर्ण झालं असं म्हणणाऱ्याला पुढचं ज्ञान होतच नाही ना. म्हणून त्याने काय करायला पाहिजे? विषयाची सुख प्राप्त होतात त्या सुखाच्या पलीकडे सुखच नाही असा तो बोलतो. आणि संतांनी तरी सांगितलंय आनंद नावाचा प्रकार पुढेच आहे, जो सुख आणि दुःखाच्या पलीकडे राहतो. म्हणून मग तो बघायला पाहिजे ना आपण. म्हणून ही सुख डावलली, विषयातली सुख, तरच खऱ्या सुखाचा पत्ता लागेल. तसं जगाचं ज्ञान बाजूला सारून जर आपण प्रवासाला बाहेर पडलो तरच आत्मज्ञान सापडेल, असा मुद्दा त्यातून सांगितलेला आहे. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे बघा. जंतवा एक शब्द वापरला आहे, माऊलींनी वापरलेला नाही. जंतवा म्हणजे पशु वापरला. जंतू म्हणतात ते माणसाला. भगवद्गीता म्हणते जे लोक या आत्मज्ञानाचा विचार करत नाहीत, भगवंताच्या दर्शनाचा विचार करत नाहीत, ते जन्माला येऊन फुकट जातात. त्यांनी काही काम केलं नाही. मग भले भले मोठे कर्मयोगी असतील, फार मोठी काम केली असतील, पण खरं जे काम आहे कृतार्थता जी शरीराची आहे ती शरीराची कृतार्थता भगवंताला जाणण्यामध्ये आहे.
भगवंताला जाणणे म्हणजे स्वतःला जाणणे, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. म्हणून जो विवेकाला महत्त्व देत नाही त्याला पशु म्हटलेला आहे. म्हणून विवेक सांभाळता आला पाहिजे, विचार सांभाळता आला पाहिजे. सारखं पशुसारखं भोग भोगणं, पशु पण भोगच भोगतात. मग पशुतने आपल्यामध्ये अंतर काय काय राहिलं? आहार, निद्रा, भय, मैथून, हे 4 जी लक्षणं सांगितलीत ना, ही सगळ्या जीवाला लागू आहेत. पण माणूस प्राणी मात्र त्याच्या पलीकडचा विचार करतो. नुसता आहार किंवा मुलांना जन्म देणं, भय, झोप एवढ्यापुरताच विचार करत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे हे फक्त मनुष्य जीवाला मनुष्याच्याच योनीमध्ये सुचू शकतं. अन्य जीवामध्ये, अन्य योनीमध्ये हे सुचणारही नाही. मग जर मलाही सुचलं नसेल तर मी जंतो वा शब्द वापरलेला. समजा मला की मी मुमुक्षत्व माझं जर जाग केलं नाही तर मी पशु समान जगलो, या पलीकडे काय केलं नाही. घर दारं माड्या बांधल्या, मुलांना वाढवलं. हे पशु पण, कुत्रे पण तशीच करत असतात. ती पण जेवण गोळा करून आणतात दिवसभरातलं आणि आपल्या पिलांना भरवतात, आपण खातात. आपणही तेच केलं, नोकरी केली, मुलांना वाढवलं, नंतर काय आणखीन काय केलं, झोप घेतली, नंतर मुलांना जन्म दिला, अन्नाची व्यवस्था केली. आता एवढंच जर केलं असेल तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला हे सांगण्यासाठी जंतवा शब्द वापरलेला आहे. म्हणून जीव स्वरूपाने सुद्धा अकर्ता आहे, मूर्खपणामुळे तो कर्ता बनतो. जसा ईश्वराकडे अकर्तृत्व आहे ना, तसं जीव सुद्धा अकर्ता आहे. पण स्वतःला बांधून घेतो तो कर्मामध्ये, म्हणून कर्तृत्वाचं कर्माचं बंधन त्याच्याभोवती पडतं. तो नाही म्हटला बांधून घेणार आणि निष्काम भावानं कर्म करायला लागला तर त्याला सुद्धा ते जाणीव होणार नाही. म्हणून कर्तृत्व आणि कर्मफलाशी जोडून घेतल्यामुळं तो अज्ञानात राहतो. माऊली काय बोलतात, ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमारा. जर याच स्थितीमध्ये तो जगत असेल तर ते अज्ञान आहे, हे आवरण आहे. आणि जे ज्ञान मिळालं आपल्याला, जे आपण म्हणतो हे जागतिक ज्ञान आहे, जगाचं ज्ञान आहे. आणि हे जगाचं ज्ञानच आपल्याला पायामध्ये अडसर बनतं, पुढे जाऊ देत नाही. म्हणजे काय घेऊन ये, काय जगाचं ज्ञान घ्यायला पाहिजे, पण त्याचा वापर केवढा, पोट भरण्यापुरताच होतो, अन्य होत नाही. त्याच्या पलीकडे जी अखंड शांती, तृप्ती आणि समाधान देणारं ज्ञान कोणतं असेल तर ते म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं, म्हणजेच स्वस्वरूपाचं ज्ञान. हेच आपल्याला सर्व ज्ञानाला पात्र करतं किंवा सर्व ज्ञान देत असतं, असं माऊली बोलतात. तो सृजी पाडी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. 16वा श्लोक आहे आता 5व्या अध्यायाचा. आपण त्यानंतरच्या ओव्या बघतो. ज्ञानेन तू तज्ज्ञानम एषा नासीत मात्मनः, तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशेती तत्परम. आता काय म्हणतात भगवंत बघा, ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले आहे. आता ज्ञानी माणसाचं वर्णन केलंय बघा. ते जे अज्ञान आहे, वरती वर्णन केलं, ज्याला जंतू शब्द वापरले, जे अवृत्त झालेलं आहे, ते अज्ञान कशामुळे नष्ट होतं, परमात्म्याच्या ज्ञानानं नष्ट झालं आहे. त्याने ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करत असतं. ते सूर्य जसा सगळ्या वस्तू प्रकाशित करतो तसं तो स्वरूपाला प्रकाशित करतं. म्हणजे आत्मदर्शन घडवून देतं. कोणतं ज्ञान, हे परमात्म्याचं जे अज्ञान होतं ते नष्ट झालं, परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं, तर ते ज्ञान आत्मदर्शन करून देतं. म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलं की त्या ज्ञानाची प्राप्ती होते. आपण कोण आहे हे समजायला लागतं. म्हणून त्यांचे ते अज्ञान जे आहे ते आत्म्याच्या ज्ञानामुळं, आत्मज्ञानामुळं नष्ट झालेलं होतं. त्या आत्म्याचं ज्ञान नव्हतं ना, म्हणून त्या अज्ञानामध्ये होता. त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे व्यापक असणाऱ्या स्वरूपाला प्रकाशित करू शकतं. आता जे 16 नंबरचा श्लोक आहे ना, तिथून 26 नंबरच्या श्लोकापर्यंत ज्ञानी जे सत्पुरुष आहेत ना, त्यांची थोडक्यात आंतरिक स्थितीची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहेत. आता हा 16वा श्लोक आपण बघायला लागलोय. इथून ज्ञानी माणसांची आंतरिक स्थिती कशी असते, बाहेर दिसतील कशी येते, कामात आहेत, काय व्यापार करतात, नोकरी करतात, पण आंतरिक स्थिती मात्र त्यांची कशी असते, ती वेगळी कशी असते, याचं वर्णन करणारा हा पहिला श्लोक आहे. की ज्ञानेन तू नत्त ज्ञानम, ज्याचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झालेले आहे. ते अज्ञान ज्याचं नष्ट झालं त्यानं स्वरूपाला जाणलं. ते अज्ञान एकदा जायला पाहिजे. कोणतं, आपल्याबद्दलचंच अज्ञान आहे. आपण म्हणतोय बाहेरचं अज्ञान, मला हे कळत नाही ते कळत नाही, पण खरं आहे ते कोणतं,
बंधनात टाकणारं जे आहे आणि मला खरं कळू देत नाही ते अज्ञान आहे. ते अज्ञान परमात्म्याच्या दर्शनानं किंवा परमात्म्याच्या अनुसंधानानं ते जाऊ शकतं. मी माझं ही जी गोष्ट आहे हीच आपल्याला संसाराला बांधून ठेवत असते. अज्ञान कोणतं नेमकं आहे माहिती आहे काय? मी आणि माझं वाटणं. हे मी करतो आपण आणि माझं 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 करतो, हे खोटं आहे आणि तेच आपल्याला खरं वाटतं, म्हणून त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. हे खोटं आहे. माझं माझं काय नसतं. माझं असेल तर ते तिन्ही काळामध्ये माझं असायला पाहिजे. मी जन्मलो त्यापूर्वी ते माझं नव्हतं. आता जन्माला आल्यावर आहे असं वाटतं आणि माझ्या मृत्यूनंतर ते माझ्याकडे नसणार आहे. मग माझं कसं म्हणता येईल सांगा? 3 काळामध्ये माझ्यात असायला पाहिजे, पण तसं नसतं. मग नसेल तर ते माझं नव्हे असं म्हणायला आपण शिकलो पाहिजे. मी देहरूपानं म्हणतो मी आहे. हे देह मी या रूपानं जे आपण मी बोलत असतो, हा देह जेव्हा संपुष्टात येतो तेव्हा त्यातलं मी पणही संपत असतं. म्हणून जर या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर मी आणि माझं जोपर्यंत जाणवतं तोपर्यंत संसाराचं बंधन सुटत नाही. म्हणून मला मी आणि माझं पण घालवायला पाहिजे. हाच अभ्यास खरा आहे. मी आणि माझं ज्यावेळी येतं त्यावेळी. म्हणून मी माझेपणा संबंध आहे ते ज्याच्याशी ते आहे ते बदलणार आहे. संसारातली सगळी गोष्ट बदलते. मी ज्याच्याशी संबंधित आहे म्हणतो तो शरीर, ते बदलत असतं. त्याला ऱ्हास आहे, नाशवंत आहे, ते जायला लागलेलं आहे. आयुष्य खातो काळ सावधान असं संत म्हणतात. काळ आयुष्य खायला लागलाय आपला, म्हणून सावधान राहा. याचा अर्थ ते बदलतं. दुसरी गोष्ट, संसारातले पदार्थ सगळे बदलत आहेत. म्हणजे सगळा संसार परिवर्तनशील आहे असं बदलतं. आणि मी माझं म्हणणारा जो आहे तो मात्र तोच असतो. मी म्हणणारा जो आहे ना तो आत वेगळाच आहे आणि माझं म्हणणारा जो आत आहे तो वेगळाच आहे. तो कोण आहे हे ओळखायला पाहिजे. माझं म्हणतोय ना तो कोण? तर तो जीव आहे. तो ओळखता आला पाहिजे ना. तो अशुद्ध मी आहे आणि त्या शुद्ध मीची जाणीव त्यालाच होऊ शकते. म्हणून जो मी माझं म्हणतो तो म्हणणारा कोण आहे? बदलणारे तत्व जो बघत असतो असा न बदलणारं एक तत्व माझ्यामध्ये आहे. कारण मला बदल कळतात ना, तर बदल कळवून देणारा कोणतरी आहे ना. त्याच्यावर मला कसं कळेल सांगा बघू? एवढ्या गाढ झोपेत असताना मला कशाची जाणीव नसते. त्यावेळी मन बुद्धी चित्त सगळी शांत झालेली असतात. म्हणजे ज्ञान मिळणारे सगळे सोर्सेस बंद असतात. ज्यामुळं मला ज्ञान मिळते ते डोळे, कान, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी शांत असतात. तरी सुद्धा मी झोपलो होतो, गाढ झोपेत होतो, हे ज्ञान देणारा कोण आहे? जो झोपला नव्हता. त्याला ओळखायला पाहिजे. झोपलाच नव्हता तो, कधीच झोपत नाही. तो झोपला तर मी झोपलेलो आहे मला कळणार नाही. जसं प्रेताला कळत नाही तसं प्रेताला कळत नाही तसं मला एक मी प्रेतवत व्हायला पाहिजे, मगच मला मी झोपलो होतो हे कळणार नाही. तर मी झोपलो, मी स्वप्नात आहे, मी जागा आहे, या तिन्ही अवस्था जो जाणतो असा जाणणारा कोण आहे हे त्या ज्ञानानं कळतं. म्हणजे काय होतं? ते अज्ञान नष्ट होतं. म्हणून मी माझापणच जाणं हे फार गरजेचं आहे. या श्लोकापासून ज्ञानी लोकांच्या आंतरिक स्थितीचं वर्णन करायला माऊली सुरू करणार आहेत. आत्ताची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आत्ता आपण 81 आणि 82 5व्या अध्यायातल्या ओळीवरती विचार केलेला आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 16वा श्लोक आणि त्यावर असणाऱ्या ओव्यांचा विचार करणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.